तर कसं आहे पब्लिक, आज जायचं होतं आपल्याला शेताकडं शाळा पण आता सध्या आहे ना बंद आहे, सोमवारपासून चालू होत आहे. मग काय त्याच्यानंतर आता आपल्याला 2-3 दिवस शेतात जायचे आणि त्याच्यानंतर लगे आपल्याला शाळेत जायचे. मग काय आता फायनली शेतात पोचलं आणि शेतात येण्याचं कारण एवढंच की आपली जी मक्का लावली ना तिथं आहे ना म्हणजे असे गाय म्हैस बैल असं घुसून जातं तिथे तो चारा खाण्यासाठी. मग काय रोज यावं लागतं आणि त्याच्यानंतर इकडं देव तर लई उठलेले होते, म्हणजे पाणी पावसाचं वातावरण लई झालेलं होतं आणि एकदम काळं ढगाळ झालेलं होतं बरं का. त्याच्यानंतर असं वाटतंय की म्हणजे थेंब वगैरे लागताय इकडं तिकडं पाण्याचे. आणि आता पाणी पण तिकडं डोंगर जवळ सुरू वगैरे झालेलं आहे बरं का. मग काय त्याच्यानंतर असा पाऊस आला ना, लईच बेकार पाऊस आला बरं का. मग काय मी पण एक पिवळा कलरचं रेनकोट घेतलेलं आहे बरं का पावसाचं. मग काय आपल्या बबडीला पण शेताकडे घेऊन आणली आणि ती पण मस्त उभी पाण्यात. मग काय पाणी वगैरे बंद झालं आणि त्याच्यानंतर इकडं आपल्या काकांच्या शेतात ही डाब भरून गेली बरं का. कपाशी लावली इथं दरवर्षी पाणी म्हणजे साठवून जातं इथं बरं का. मग काय त्याच्यानंतर लगेच आपल्याला आता इकडं तर पाणी चालू जे अजून पण, म्हणजे पाणी तिकडून येतो जे बरं का. मग काय त्याच्यानंतर पाहतो तर काय आपल्या डोंगरावरती असं हे काय झालं, म्हणजे सर्व असं ढग उतरले सारखं वाटतंय. पण मी मम्मीला विचारलं त्याच्यानंतर ये ना दुवारी म्हणता बरं का, म्हणजे असं गावाकडे दुवारी पडते पाऊस आला का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.